जय शिवराय मित्रांनो। उदगीर उदागीर बाबांच्या नावावरून उदगीर हे नाव अस्तित्वात आले असावे असे सांगितले जाते। तुम्ही पाहताय उदगीर येथील प्रसिद्ध असा चालुक्य राष्ट्रकूट काळातील अतिप्राचीन भुईकोट किल्ला। उदगीरवर वेळोवेळी यादव, काकतीय, बहमनी, बारिदशाही, निजामशाही, आदिलशाही, मोगल, मराठे व हैदराबादच्या निजामांनी राज्य केले। 3 फेब्रुवारी 1760 या दिवशी मराठ्यांनी निजामाचा पराभव केला व खऱ्या अर्थाने पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला येथून सुरुवात झाली। या युद्धाचे नेतृत्व सदाशिवराव भाऊ यांनी केले होते। उदगीर विजयाचा आनंदोत्सव साजरा करणार इतक्यात एक बातमी इथे आली। ती बोराडी घाट दिल्ली येथील बोराडी घाटावर दत्ताजी शिंदे यांना लढाईत वीरमरण आले ही बातमी मराठ्यांना समजली आणि मराठ्यांनी दिल्ली पानिपत येथे अब्दालीच्या विरोधात लढण्यासाठी कूच केली। 10 जानेवारी 1760 या दिवशी अहमदशाह अब्दाली दिल्लीवर चाल करून आला होता। दिल्लीच्या तख्ताची सुरक्षा करण्याची जबाबदारी मराठ्यांनी घेतली होती। अहमदशाह अब्दालीचे सैन्य नजीम खान व कुतुबशाह हे दत्ताजी यांच्या सैन्यावर तुटून पडले होते। नजीमशाह व कुतुबशाह यांच्याकडे बंदुका आणि तोफखाना मोठ्या प्रमाणावर होता आणि मराठे तलवारी आणि भालाच्या जोरावर त्या बंदुकीचा सामना करत होते। कुतुबशाह यांनी दत्ताजी यांना विचारलं होतं, क्यों पाटील और लढेंगे? त्यावेळी हा वीर योद्धा गरजत होता, क्यों नहीं बचेंगे तो और भी लड़ेंगे, क्यों नहीं बचेंगे तो और भी लड़ेंगे। हा डायलॉग इतिहासात, मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झालेला आहे। मराठे पानिपतचे युद्ध अगदी प्रामाणिकपणे लढले, पण येथे मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला। अब्दाली जिंकला होता, पण त्याची खूप मोठी हानी झाली होती। तो मराठ्यांच्या भीतीने जिंकून सुद्धा भारत भूमीवर येण्याचे धाडस नाही करू शकला आणि तो परत अफगाणिस्तानला निघून गेला। नंतर इंग्रजांनी डोके वर काढले आणि 150 वर्ष या हिंदुस्थानच्या भूमीवर त्यांनी राज्य केले। पानिपतचे युद्ध, उदगीरचे युद्ध हे हिंदुस्थानच्या इतिहासात अगदी कलाटणी देणारे ठरले, कारण येथे जर पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा विजय झाला असता तर संपूर्ण भारत भूमीवर, हिंदुस्थानवर मराठ्यांची सत्ता असली असती आणि इंग्रजांनी डोके सुद्धा वर काढले नसते। म्हणून हिंदुस्थानच्या इतिहासात हा उदगीरचा लढा, उदगीरची लढाई आणि पानिपतची लढाई ही महत्त्वपूर्ण मानली जाते। मराठ्यांच्या इतिहासात उदगीरची लढाई ही मराठ्यांच्या विजयाची शेवटची लढाई म्हणून संबोधली जाते। पानिपतच्या युद्धात खूप मोठी हानी झाल्यामुळं इंग्रजांचं वर्चस्व वाढलं आणि त्यामुळेच इंग्रजांनी आपल्या भारतभूमीवर अगदी 150 वर्ष राज्य केले। अशा पद्धतीनं हा इतिहास, अगदी उदगीरचा इतिहास अगदी सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा आहे। म्हणून उदगीरच्या लढाईला फार मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे। म्हणून एक वेळेस आपण उदगीरला येऊन उदगीरचा किल्ला अवश्य, तेथील इतिहासाची माहिती अवश्य जाणून घ्यावी ही विनंती। जय शिवराय मित्रांनो।